दैवाची घटना ज्यावेळी इतकं शॉकिंग होतं की मला तर वाटतं टीव्ही चॅनल्सलाही पहिलं कळलं नसेल एवढं मला फर्स्ट कळलं. त्याचं कारण असं की आपल्या तालुक्यातला एक मुलगा बारामतीच्या एअरपोर्टवर स्टोअर विभागात काम करतो, हिसवनचा कुटे नावाचा. आणि त्याचा मला अगदी 7:15 7:30ला फोन आला आणि त्या फोननी मी जागा झालो आणि मी उठून मी बघितलं तर त्यांनी म्हटलं की दादांच्या प्लेनचा ॲक्सिडेंट झालाय आणि प्लेन फक्त ते जो टेल पार्ट असतो तेवढाच दिसतोय, बाकी सगळं प्लेन भस्मसात झालेलं आहे. अतिशय अतिशय दुःखाची गोष्ट होती. आणि त्याच्यानंतर लगेचच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. मला असं या निमित्ताने सांगायला पाहिजे की एक अत्यंत दुःखदायी घटना, अत्यंत दुर्दैवी घटना, एक महाराष्ट्राचं अपरिमित हानी या बातमीनी आणि या घटनेनी झालेली आहे. खरं म्हटलं तर एक अत्यंत कर्तबगार नेता, संवेदनशील नेता, सामाजिक हित जाणणारा नेता, संघटन कौशल्य असणारा नेता, त्यांच्या अजितदादा म्हटल्यानंतर दुसरं काही नाव येत असेल तर शिस्तप्रिय नेता, वक्तशीर नेता, इतके 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 विशेषण देऊ शकता येईल असा एक अत्यंत, मी म्हणेल की कामामध्ये आम्ही अनेक नेते बघितले, पण सकाळी 7 वाजता मीटिंग सुरू होणार म्हणजे होणार असा नेता अजितदादांच्या व्यतिरिक्त अजून आम्ही पाहिलेला नाही. आणि त्यामुळं प्रचंड कामाचा उरक असणारा व्यक्ती, सामान्य माणसाशी, शेतकरी कुटुंबाशी, तरुणांशी नाळ जुडलेला नेता म्हणून त्यांना त्यांची ओळख महाराष्ट्राभर आहे. त्यामुळंच त्यांची लोकप्रियताही तशी होती. सगळ्यात महत्त्वाचा वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजे रोखठोक बोलणारा, जे बोलेल ते करणारा, अशी त्यांची ख्याती होती आणि ती त्यांनी त्यांच्या कार्यातून सिद्ध केलेली होती. मी तर माझ्या मंत्रिमंडळाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये, माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांनी माझ्या दादा म्हणजे वडील भाऊ या पद्धतीनंच त्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला खूप आधार दिला, खूप साथ दिली, खूप मार्गदर्शन केलं. जीवनात काय चांगलं काय वाईट हे सगळं सांगण्याचा त्यांनी खूप प्रामाणिक प्रयत्न केला. आणि कसं संघर्षशील परिस्थितीमध्ये सुद्धा संघर्ष केला पाहिजे या बाबतीतली संपूर्ण एका मोठ्या भावाची त्यांनी कल्पना राबवली. मला एवढ्या या निमित्ताने एवढं सांगायचं की माझ्या जेवढ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थेचं उद्घाटन हे त्यांनी केलेलं आहे. आमच्या डिस्टिलरीज असो, कारखाने असो, सगळ्या क्षेत्रात त्यांनी खूप मार्गदर्शन केलेलं आहे. मला खरं म्हणलं तर आज 2 राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी सुद्धा मी खूप प्रयत्नशील होतो आणि दादांनाही त्या निमित्ताने विनंती करत होतो. आज शेवटची भेट माझी त्यांची, मी असं म्हणेल की जे कृषी प्रदर्शन झालं होतं त्या दिवशी त्यांनी मला स्वतः EV कारमध्ये बसून प्रत्येक स्टॉलवर जाऊन